कमीत कमी आपल्या कार्यकर्त्याला शिव्या नाही खा लागला पाहिजे असं तरी वागा. म्हणजे झालं एवढी. उद्या 28 तारीख आणि 28 तारखेला उद्या टीईटीचा महत्वाचा म्हणजे शिक्षक पात्रतेसाठी हा पेपर होणार होता. परंतु आपण पाहिलं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं जीवन आपण गेल्या काही टाइम पासून पाहून राहिलो, उद्ध्वस्त होऊन राहिले. बऱ्याच जणांचे लग्न नाही होऊन राहिले. कारण काय की नोकऱ्या नाही आहे. नोकरीच्या मागं लागल्याने यांचे आयुष्य असे व्यस्त आणि बरबाद होऊन राहिले. व्यस्त म्हणजे असे की अभ्यासाच्या मागे लागतात पण कोणता बिझनेस करत नाही. परंतु उद्याचा 28चा पेपर टीईटीचा हा सुद्धा पेपर फुटीनंतर कॅन्सल झाला. बरेचसे विद्यार्थी काय झालं की जे उद्याची तयारी होती, त्यांची जे अभ्यास करत होते, ते सुद्धा आता घरी बसलेले फक्त विचार करून राहिले. काय होते का काही गोष्टी अशा होऊन राहिल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये सुद्धा, की एवढं चांगलं सरकार आणि एक साइड वन साइड सरकार आल्यावर सुद्धा या गोष्टी होत्या. आणि कुठं कुठं लक्षात असं येते की मोठमोठे मिनिस्टरच्या त्यांचे मुलं IAS IPS होऊन जातात. हे कसे काय होतात? म्हणजे पेपर दिलेल्या सगळ्या गोष्टी जरी असल्या पण हे होतात कसे? आपल्यासोबत राहुल भाऊ कुडाळ जे रयत प्रमुख आहेत, ते राहुल भाऊ काय झालं, उद्याचा पेपर होता पण याआधी असं झालंय की नीटचा पेपर होता. जे मुलं 12वीचे नंतर 12वी सायन्स नंतर ते नीटचा अभ्यास करतात डॉक्टर बनण्यासाठी, आणि उद्याचा जो पेपर होता हा टीईटीचा होता, तो शिक्षक पात्रतेसाठी. या सगळ्या गोष्टीला आपण महाराष्ट्रात जो घडून राहिला प्रकार आणि या प्रकाराकडे ज्या विद्यार्थ्यांचं जे जीवन थोडंसं धोक्यात आलं, काय कसं पाहता आपण? नमस्कार सर्व प्रेक्षकांना. सर्वप्रथम नमस्कार. मी राहुल कडू. मी रयत संघटनेचा अध्यक्ष आहे. माझी संघटना चालवताना मला बरेचसे गोष्टीचे अनुभव आले. त्या अनुभवावरून मी आज या प्रश्नाचं उत्तर असं देणार आहे की महाराष्ट्राचं नाव अख्ख्या भारतात आणि जगात छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांचा, गाडगेबाबाचा, तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून घेतल्या जाते. वैज्ञानिक विचारधारा मानणारा, पुरोगामी विचारधारा मानणारा महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुन्हा मुंबई सारख्या शहरांचं नाव आहे. जगभरातले पोरं पुन्हा मुंबईत शिक्षणाला येत होते अशी आपली कीर्ती होती काही दिवसाच्या आधी महाराष्ट्राची. पण मागच्या 10 ते 15 वर्षात या शिक्षणाचा पूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे. एक मराठी सिनेमा आला होता, शिक्षणाच्या आईचा घो. तेव्हा खूप टीका झाली होती की शिक्षणाबद्दल असं कसं, शिक्षणाच्या विषयात असं कसं टायटल एखाद्या सिनेमाचं दिलं जाऊ शकते. परंतु त्या सिनेमाच्या स्टोरी लिहिणाऱ्याला किंवा डायरेक्टरले, प्रोड्युसरले, त्या कलाकाराला कदाचित ह्या गोष्टी आपल्याला आज ज्या माहित होऊन राहिल्या, ह्या गोष्टी कोणाला तरी आधीच समजल्या असतील. ह्या गोष्टी भरपूर दिवसापासून सुरू आहेत. मी संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष असताना, तालुकाध्यक्ष असताना एक आरोग्य सहाय्यकाच्या भरतीचा घोटाळा आम्ही काढला होता. त्याच्यासाठी आम्ही भरपूर मोठं आंदोलन केलं होतं. परंतु असेच सगळे पेपर फुटत असतात. सगळ्या भरतीचे पेपर फुटतात. MPSCचे, UPSCचे पेपर फुटतात. नीट हे परीक्षा खूप कठीण आहे. खूप NTA सारख्या मोठ्या संस्थेकडून घेतल्या जाते. त्याच्यासाठी एक संस्था तयार केली गेली. केंद्र शासनानं एक संस्था तयार केली, NTA, नॅशनल टेस्ट एजन्सी म्हणून. सुरुवातीला खूप सांगितलं जात होतं की बा ही संस्था खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप स्ट्रिक्ट परीक्षा घेते. पण या संस्थेनं शिक्षणाचं आणि पेपरचं काय केलं हे सगळ्याला दिसलं. मागच्या 2-3 वर्षात नीटचे पेपर फुटले. सगळ्या विद्यार्थ्याला सारखे मार्क्स काय, विद्यार्थीचे एकाच सेंटरवरच्या सगळ्या विद्यार्थ्याला सारखे मार्क्स भेटणे. म्हणजे एखाद्या आपल्या परतवाडा अचलपुरातल्या म्हणा किंवा माया एक लहानसा गाव आहे जवलापूर, त्या जवलापुरातल्या प्राथमिक शाळेच्या घटक चाचणीच्या परीक्षेतही एवढा गोंधळ होत नाही. एवढा गोंधळ NTA सारख्या संस्थेच्या नीट सारख्या परीक्षेत, जे सगळ्यात मानाची, सगळ्यात मोठी डॉक्टर होण्यासाठी पात्रता परीक्षा असते, त्या परीक्षेत झाला. 2-2, 3-3 वर्ष. काही पोरं तुम्ही जे म्हटलं की बा 11वी 12वीत अभ्यास करतात, 11वी 12वीत अभ्यास करतात. पण बरेच पोरं आपल्याला बा अपेक्षित मार्क भेटले नाही, आपला MBBSला नंबर लागला नाही, आपल्याला ज्या पाहिजे त्या कोर्सला नंबर लागला नाही, म्हणून 3ऱ्या वर्षी 4थ्या वर्षी रिपीट करतात. आणि 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष एखाद्या शेतकऱ्याच्या पोरानं म्हणा, एखाद्या छोट्या व्यावसायिकाच्या, एखाद्या सलूनवाल्याच्या पोरानं म्हणा, एखाद्या ऑटोमोबाईल एजन्सीवाल्याच्या पोरानं म्हणा, एखाद्या लहान सहान जे कारभार आहेत, केळं विकणाऱ्यानं म्हणा, फळं विकणाऱ्याच्या पोरानं म्हणा, 3-4 वर्ष पैसे खर्च केल्यानंतर जर शेवटच्या वेळेला परीक्षेच्या दिवशी म्हणा किंवा परीक्षा झाल्यावर पेपर फुटला हे लक्षात आल्यावर परीक्षा कॅन्सल झाली, रद्द झाली, तर त्याचं आयुष्य बर्बाद होते. याचाही विचार भारतातले राजकारणी आणि वरिष्ठ अधिकारी करून नाही राहिले असं याच्यातून सगळं दिसते. सगळे पास होणारे आणि या परीक्षेतून आपला
उल्लू सिधा करून घेणारे सगळे विद्यार्थी हे टॉपच्या राजकारणी लोकांच्या जवळचे आणि टॉपच्या अधिकारी लोकांच्या जवळचे आहेत, हा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि याच्या मागे एक फार मोठी इंडस्ट्री काम करून राहिली. जे सुरुवातीला खूप चांगलं वाटलं होतं, गोड वाटलं होतं की प्रायव्हेट क्लासेस, शाळा सोडून प्रायव्हेट क्लासेस करणे हे खूप गोड वाटलं होतं सगळ्या पालकांना. असं वाटलं होतं की बा या प्रायव्हेट क्लासेसमुळे आता भारतातले पोरं कुठच्या कुठं जातील, सायंटिस्ट बनतील, खूप खूप मोठ्या मोठ्या पदावर जातील, खूप हुशार होतील. पण गरिबासाठी सुरू झालेल्या शाळा याच्यामुळे बंद झाल्या आणि लाखो करोडो रुपये फी घेणाऱ्या क्लासेसचं, प्रायव्हेट क्लासेसचं फॅड याच्यामुळे उभं झालं. आणि हे सगळी इंडस्ट्री आजच्या सगळ्या परीक्षा कंट्रोल करायला लागली, हे आपल्या मोठे गावकरच्या अटकेवरून. आणि सगळ्याच क्लासेसच्या, मी तर इथपर्यंत सांगतो की एमपीएससीचाही पेपर सगळ्या क्लासेसच्या लोकांजवळ पहिले आलेला असते. याचे भरपूर वेळा आपल्याला पुरावे भेटलेले आहेत. जलसंपदा विभागाच्या परीक्षा मागच्या 10-15 वर्षात झालेल्या, महसूल विभागाच्या परीक्षा, इव्हन आपल्या अचलपूर तालुक्यात राठोड साहेब एसडीओ असताना एक कोतवालची परीक्षा झाली होती. कोतवाल म्हणजे हा सगळ्यात शेवटचा सगळ्यात खालचा कर्मचारी असते. म्हणजे त्याला क्लास 3 कर्मचारी म्हणत नाही, क्लास 3 च्याही खालचा असते, क्लास 4ही म्हणत नाही, त्याला क्लास 4चाही दर्जा नसते, त्याला मान्य नसते, त्याला परीक्षाच नसते. कोतवालच्या पेपरमध्येही आपल्या अचलपूर तालुक्यात गोंधळ झाला होता. परंतु त्यावेळेची तपासणी निर्भय जैन साहेब होते, तहसीलदार, चांगला अधिकारी होता. त्या अधिकाऱ्याकडे आम्ही जाऊन, जेव्हा मी स्वतः राशेगावचे, काही करसगावचे पोरं जे जे स्वतःवर कॉन्फिडन्स होता, ज्याला विश्वास होता की आम्ही परीक्षा दिली आणि आम्हीच पहिल्या नंबरवर असले पाहिजे, आमचे मार्क्स एवढे कमी येऊच शकत नाही, तेव्हा निर्भय जैन साहेबांना तो पेपर पुन्हा तपासणी केली. आम्हाला माहितीच्या अधिकारात त्या पेपरच्या सगळ्या प्रती दिल्या. ज्याचे मार्क्स जास्त होते त्याच्याही प्रती दिल्या, ज्याचे मार्क्स कमी होते त्याच्याही प्रती दिल्या. आणि पुन्हा पेपर तपासला आणि जे पोरं खरोखर हुशार आणि अभ्यास करणारे होते त्या पोराला तेव्हा न्याय भेटला. हे एवढं उदाहरण, आपली जिथपर्यंत पोहोच आहे आपण त्याच्या सोबत भांडू शकतो तोपर्यंत भांडण्याचा सगळेजण प्रयत्न करत आहेत. चांगले लोक जे या समाजात, राजकीय याच्यातही चांगले लोक आहेत, पत्रकारातही चांगले लोक आहेत, ते याच्या विरोधात लढाई लढत आहेत. पण मोठ्या संख्येनं लोक याच्यात समोर येत नाही आहेत. आणि पालक लोक याच्यात, मी या गोष्टीत सर्वात जास्त दोषी जर कोणी असतील तर पालक लोक आहेत. पालक लोक एखाद्या कोणत्याही क्लासनं किंवा एखाद्या कोणत्याही मोठं चमक धमकवालं काहीतरी आलं की त्याच्या मागे आपल्या पोरीला लावतात आणि पोराची इच्छा आकांक्षा न पाहता जिकडे सारी दुनिया चालली तिकडे जायचा, पोराला पाठवायचा प्रयत्न करून सारेले आपल्या पोरीला डॉक्टर करायचा आणि सारेले आपल्या पोरीला इंजिनियर करायचा, या भावनेतून या सगळ्या गोष्टीचा फॅड तयार झाला आणि याच्यातून विद्यार्थ्याचं आणि पालकाचं शोषण सुरू झालं, असं माझं स्पष्ट मत आहे. एक आणखी विषय राहुल भाऊ असा की सन्माननीय भारताचे आपले प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी एज्युकेशन मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांच्याच वेळेसच्या कालखंडात नीट पेपर फुटीचं प्रकरण हे बाहेर आलं होतं. त्यानंतर त्या गोष्टीला झाला विलंब झाला, परंतु नरेंद्रजी मोदी जे आपल्या भारताचे प्रधानमंत्री आहेत यांनी एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणजे नरेंद्र प्रधान यांना असं ट्विट केलेलं आहे त्यावर की तुमचं एज्युकेशन डिपार्टमेंट आणि तुमचं खाते एकदम सुरळीत आणि व्यवस्थित चालू आहे. यावर जगभरातच, आपल्या भारतातच नाही तर जगभरातूनच काही ट्रोल कमेंट अशा येऊन राहिल्या की एकदम भारतीय जनता पार्टीच्या, भाजपच्या विरोधात येऊन राहिल्या. नाही, मी भारतीय जनता पार्टी म्हणून या वेळे बोलणार नाही. पण नरेंद्र मोदी, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलो तरी आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नसलो तरी माझ्या देशाचे पंतप्रधान आहेत. धर्मेंद्र प्रधान हे माझ्या देशाचे शिक्षण मंत्री आहेत. आणि माझ्या देशाच्या शिक्षण मंत्र्याला जर चुकलं असन, दिसती गोष्ट जर चुकत असन तर ते चुकीचे आहेत आणि त्याने राजीनामा दिला पाहिजे, हे मनाचा माझा अधिकार आहे. पण आजकाल एक नवीन फॅड सुरू झालं. आजकाल सगळे मंत्री, सगळे मोठे मोठे लोक स्वतःला एकमेकाला सपोर्ट करायला लागले, एकमेकाला जज करायला लागले की नाही काहीच झालं नाही. नीट परीक्षेचं सगळे वरचे लोक, केंद्रातले लोक, राज्यातले लोक, सगळे मोठे मोठे लोक, ज्याला आपण मोठे लोक म्हणतो, ज्याच्या हातात सत्ता आहे, ते मोठे काय आहेत तर ते जनतेनंच केलेले आहेत. आज त्याच्या हातात सत्ता आहे म्हणून त्याला मोठे लोक म्हणून राहिलो मी. तसे ते काही मोठे बेटे नाही आहेत. मोठा माणूस असा असते की जो कोणावरही अन्याय अत्याचार होऊ देत नाही, चुकीच्या गोष्टीला चूक म्हणत असते, त्याला खरा मोठा माणूस म्हटला गेला पाहिजे. पण हे सगळे लोक एकमेकाच्या डिफेन्समध्ये उतरतात. आणि नवीन घोटाळा जेव्हा समोर येते, नीटचा पेपर फुटला आणि नीटच्या पेपरच्या विरोधात कोणीतरी बोललं, धर्मेंद्र प्रधान साहेबाचा राजीनामा मागितला शिक्षण मंत्र्याचा, की लगेच काँग्रेसच्या काळात असा घोटाळा झाला होता असं सांगतात, जनता दलच्या कार्यकाळात असा घोटाळा झाला होता सांगतात, शिवसेनेच्या कार्यकाळात तसा घोटाळा झाला होता सांगतात.
तर माझी एक लहानसा कार्यकर्ता, एक भारताचा नागरिक म्हणून या सगळ्या आमच्या मोठ्या मोठ्या मंत्रीले आणि आमच्या देशाच्या प्रधानमंत्री साहेबाला एक विनंती अशी आहे, त्याच्यापर्यंत कदाचित हे बातमी पोहोचीन नाही पोहोचीन, त्याच्या कार्यकर्त्यांना पोहोचवा की जे गोष्ट चुकीची आहे ते आपली असली, स्वतःची असली तरी ते कबूल केली पाहिजे. एवढीच आमची आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्याकडून आणि शिक्षण मंत्र्याकडून अपेक्षा आहे. आमच्या देशाचा शिक्षण मंत्री जर 10 पेपर फुटल्यावरही स्वतः हे म्हणत असन की हे सिस्टीमचा दोष आहे, त्याने हेही म्हटलं आहे की हा समाजाचा दोष आहे, तर ते आपल्यावर लुटून राहिले, गरीब गुर्द लोकांवर लुटून राहिले की हा समाजाचा दोष आहे, पेपर फुटून राहिला. तुमच्या कस्टडीत पेपर तयार होऊन राहिले, पीएचडी झालेले मोठे मोठे लोक, सगळे हुशार लोक पेपर बनवून राहिले. तुमची सगळी सुरक्षा आहे, त्याच्यातूनही पेपर लीक होऊन राहिला, पेपर फुटून राहिला. म्हणजे तुमच्या याच्यात कोणीतरी बेमान बसलेला आहे. आता तुम्ही म्हणता की आम्ही बेमान नाही आहोत, तुम्ही नसाल तर तुमच्या सोबतचा कोणीतरी बेमान असन, तो बेमान शोधा आणि जनतेला न्याय द्या. कारण की आम्हाला हे म्हणण्याशिवाय पर्याय याच्यासाठी नाही आहे की यंत्रणा आमच्या हातात नाही आहे, जनतेच्या हातात नाही आहे, कोणा नागरिकाच्या हातात नाही आहे, कोणा लहान कार्यकर्त्याच्या हातात नाही आहे. याच्यात मायाताईला पुन्हा एक आव्हान आहे की तुम्ही तिकडे बोलून मोकळे होऊन जाता की काहीच झालं नाही, पण बीजेपीचे जे कार्यकर्ते आहेत ग्राउंडवरचे, त्याले लोकांच्या लय शिव्या खा लागून राहिल्या आणि त्याले तुम्हाला सांभाळता चाललं. कमीत कमी आपल्या कार्यकर्त्याला शिव्या नाही खा लागल्या पाहिजे, असं तरी बघा. म्हणजे झालं, एवढीच अपेक्षा आहे. आज पाहिलं आपण की उद्या 28 तारीख आणि टीईटीचा महत्वाचा शिक्षक पात्रतेचा हा पेपर सुद्धा फुटलेला दिसून येते. आणि गेल्या काही कालखंडापासून आपण पाहतो की नीट असो, टीईटी असो, एमपीएससी असो, वरच्या लेवलची काही परीक्षा असतील त्यातून सुद्धा पेपर फुटीचे प्रकार हे समोर येऊन राहिल्यात. हे पूर्ण बाब अशी कशी आपल्या महाराष्ट्रात समोर येते, पुऱ्या आपल्या देशात कशी येते? आपण एकीकडे पाहिलं होतं की 2014 मध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी मी सुद्धा, माझ्या सोबतचे सहकारी सुद्धा या गोष्टीला त्यावेळेला 2014 मध्ये, आज जे 2026 आहे, 2014 मध्ये आपण सगळेजण तळमळत होतो काँग्रेसला हरवण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीला एक बिना करप्टेड आणि काहीतरी भ्रष्टाचार मुक्त देश ठेवणार असं म्हणून आपण या पार्टीला आणलं होतं. त्यानंतर घडत असलेला जो प्रकार आपल्या महाराष्ट्रातील सुद्धा आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि सोबत दुसरे पण पक्ष जे युतीत आहेत, परंतु कुठं तरी या गोष्टीकडे खूप बारीक नजरेनं सरकारनं सुद्धा पाहायला पाहिजे. कारण की महत्वाचा विषय आहे, विद्यार्थ्यांचं जीवन वर्षोनवर्ष त्यांचं वय होऊन जाते, लग्न होत नाही, नोकरी भेटत नाही, शेवटी आत्महत्या करण्याला ते प्रवृत्त होतात. हे पूर्ण बाब सरकारनं लक्षात घेतली पाहिजे.